झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मला माहिती आहे जे मी तुमच्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही। ठीक आहे, मी येते आता। अंतरातही एकट्याच आहेत ना? इला, अंतराचा विषय सोडून आपल्या दोघांमध्ये काहीच बोलायला राहिलं नाही का? इला, एजे आते हो। एजे आज संध्याकाळचा दिवा अंतराईंनी लावला आणि आरती सुद्धा त्यांनीच केली। म्हणून मी त्यांनाच म्हणाले की तुम्ही स्वतःच येऊन प्रसाद द्या। अंतराई या ना। आत येऊ ना? चालेल ना? अंतराताई असं काय विचारताय? या ना। आज तिन्ही सांजेच्या वेळी अंतराईंनी आरतीचं ताट घेऊन एजंटच्या खोलीत प्रवेश केलाय। लवकरच त्या अशाच एजंटच्या आयुष्यात सुद्धा प्रवेश करतील आणि त्या दिवशी तुम्ही या घरातनं आउट। उद्या एजेच्या रेस्टॉरंटमध्ये 2 नवीन शेफ अपॉइंट करायचे आहेत। मला तुमच्याकडचे 2 बेस्ट शेफ पाठवा आणि लक्षात असू द्या, कामात कुठलीही गडबड होता कामा नये। एजे, आता बघच मी तुला कसं रस्त्यावर आणतो ते। वहिनी, अंतराई तुमच्यासाठी वाचत का नाहीये? मला पण कळत नाहीये। काय कळत नाही? तुम्ही नक्की ठेवली होती ना चिठ्ठी? हो, नाही काही सांगता येत नाही ना, तुमचं प्लॅन आहे, कधी पिसकटू शकतो।
मी माझ्या हाताने ठेवली होती. खरं तर पुस्तक उघडल्या उघडल्या त्यांना चिठ्ठी सापडायला हवी होती. पण मग ती चिठ्ठी गेली कुठे? डस्टबिन मध्ये. थांबा. तुमचं काय चाललंय हे मला कळत नाही असं समजू नका. आमचं आमचं कुठे काय चाललंय? लीलाई, तुम्हाला कारणच हवी असतात आमच्यावरती आरोप करायला. मी चिठ्ठी वाचली. काय म्हणालीस? कारण शोधते. ठीक आहे, एक काम करते, एजंटना देऊन टाकते चिठ्ठी. काहीच करत नाही, काय करायचं ते करते. एजंटना कशाला त्रास देता तुम्ही? एजंटना काही ना. सरस्वती आणि लक्ष्मी, मी गप्प आहे याचा अर्थ तुमची कुठली मनमानी सहन करीन असा होत नाही. आणि जर प्रश्न घराच्या सुखशांतीचा असेल तर मी अजिबात गप्प बसणार नाही. त्यामुळे माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, तुमच्या दोघींकडे माझं बारीक लक्ष आहे. दुसरी गोष्ट, तुमच्यामुळे जर अंतराताईंना त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल. आणि तिसरी गोष्ट मला माहिती आहे, ते तुम्ही योग्य वेळ आले की सांगणार आहात ना लीलाई, बरोबर ना? फक्त ते एजंटना काही सांगू नका तुम्ही. मी वहिनींना तिसरी गोष्ट वहिनी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज